पेढे वाटा पेढे, महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा. मुंबई कमजोर होतीये, पेढे वाटा. साजरा करा आजचा दिवस. मराठी माणूस कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे. मुंबई महानगरपालिकेवरचा 30 वर्ष अबाधितपणे मराठी माणसाच्या अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा प्रतीक असलेला तो भगवा उतरवला जातोय. अरे साजरा करा आजचा दिवस, पेढे वाटा पेढे. संजय राऊत साहेब अतिशय योग्य म्हणाले होते. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हा सर्वांना, शरम वाटली पाहिजे. पेढे वाटा पेढे, मराठी माणूस कमजोर होतोय, पेढे वाटा. नाही पेढे वाटा, महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे. बरं का, महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत, पेढे वाटा. अरे बेशरम लोक आहात तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. त्या 30 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा डौलाने फडकत असलेला भगवा उतरवण्याचे आदेश दिल्लीवरून आले. सांगावे घेऊन कोण आलंय माहितीये? हे सांगावे घेऊन येणारे आपल्यातलेच अनाजी पंत, आपल्यातलेच सूर्याजी पिसाळ, आपल्यातलेच खंडोजी खोपडे, आपल्यातलेच घरभेदी, ज्यांच्या मदतीने कमळाने मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा उतरवला. आज उभ्या महाराष्ट्रातनं मुंबईत स्थायिक झालेल्या तमाम मराठी माणसाचे पुनश्च आभार मानतो. त्यांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करतो. आपण सारेच्या सारे ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात, पण तरी सुद्धा अपयश आलं. आज महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी माणसाचा झेंडा उतरवला जातोय, याचे आनंदोत्सवाचे फटाके दिल्लीमध्ये फुटतायत. बरं का, तुमच्या माहितीसाठी सांगतो. खरंच हे सगळं पाहत असताना वारंवार ओठांवर ते गाणं येतं, मराठीचा मळवट पुसला, मराठीचा मळवट पुसला, राहिली टिकली. आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली, आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली, आमच्या हातानं मुंबई सारी विकली. मराठीचा मळवट पुसला, राहिली टिकली, आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली. आणि हाच भारतीय जनता पक्षाचा मुंबई अध्यक्ष अमित साटम म्हणतो, आम्ही वचन दिल्याप्रमाणे मराठी महापौर बसवणार आहोत. केवढे मोठे थोर उपकार मराठी माणसावर. अमित साटम, तुमच्या पक्षाने केवढे थोर उपकार केले आमच्यावर. यांना तो गजनी मधला आजार झालाय, गजनी चित्रपट पाहिला असेल, डोक्यावर प्रहार झालाय, यांना आठवत नाही. यांचा आशिष शेलार कालपर्यंत म्हणतोय, यांना विचारलं, साहेब तुमच्या पक्षाचे महापौर हे मराठी असतील का? होय, हिंदू असतील. कानामध्ये फरक आहे. ते स्पष्ट विचारतायत पत्रकार, मराठी होईल का? होय, हिंदू होईल. का मराठी माणूस हिंदू नाही? मराठी माणसाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट भारतीय जनता पक्षाकडनं घ्यायचं राहिलंच की, तेवढं देऊन टाका. मराठी माणसाला हिंदू करून टाका. तुम्ही म्हणाल तर आम्ही हिंदू, तुम्ही म्हणाल तर आम्ही इतर धर्मीय. यांच्या म्हणजे आपण एखाद्या कामामध्ये हात आखडता म्हणतो, जीभ आखडती घेणे याला काय म्हणतात? म्हणजे मराठी महापौर होईल हे बोलायला ती जीभ जड जात होती, जीभ आखडती घेत होते. मला नवल वाटतं ह्या असल्या माणसांना आपण निवडून देतो. जरा पहा ना अमित साटम काय म्हणाला होता. मला असं म्हटलं जात होतं की तुम्ही अमराठी महापौर. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार, मुंबई शहराचा महापौर हा हिंदूच होणार, आणि कदाचित त्यांना दुसरा कोणीतरी वेगळा महापौर हा करायचा होता. त्यामुळे त्यांचं कटकारस्थान हे मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी उधळून लावलेलं आहे.